चरणावरी डोई येथून भागवली देह ठेवेला भागवली देह ठेवेला पायी भागवली देह ठेवेला पायी मी ठरवलं होतं भाऊ आल्याशिवाय सांगायचं नाही. मला वाटलं भाऊंची गडबड असेल, काहीतरी काम काय आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा वर्षभर इथं कार्यक्रम झाले आणि देहूकरांनी अगदी त्याचा कळस करताना बरोबर निवडून देहूकरांना सप्ताह दिला. का दिला? देहूकरांची 3 घराणं आहेत. विठ्ठल महाराज, महादेव महाराज आणि नारायण महाराज. त्यामध्ये भाऊंचं जे घराणं आहे ते मुख्य मानलं जातं. कारण का? पेशव्यांनी सगळं सांगत नाही. देहूकरांचा वाद झाला. त्या वादाचा निकाल देताना नानासाहेब पेशव्यांनी असा निकाल दिला की ज्या तुकोबारायांनी शिवाजी महाराजांचा नजराणा स्पर्श न करता परत पाठवला, त्या तुकोबारांच्या 3ऱ्या पिढीमध्ये वतनासाठी भांडण लागणं चांगलं नाही, असा शेरा नानासाहेब पेशव्यांनी मारला. आणि त्याचा भयंकर राग आबाजी महाराज, महादेव महाराजांना त्याचा राग आला आणि त्यांनी आपले पुतणे वासुदेव महाराज यांना घेऊन देहू सोडलं, पंढरपूरला गेले आणि मधुकरी मागून पांडुरंगाच्या ओरीमध्ये सेवा केली. म्हणून हे घराणं मोठं मानलं जातं. विठ्ठल म्हणून देहूकरांनी यांचा मान बरोबर ठेवला. तुकोबाराय कळस आहेत म्हणून कळसाची सेवा देहूकरांना दिली. ही कळसाची सेवा आहे. विशेष म्हणजे ही सेवा पंढरपूरच्या वारीत आली. शुद्ध वारी ही देहूकरांची मुख्य उपासना आहे. पण या सप्ताहासाठी भाऊंना ती सोडावं लागलं. जाऊन आला का? वा, मी जरा वेगळं सांगतो. घटकावर असं गृहीत धरा की नाही सोडलं तरी इथला पांडुरंग कोण आहे? हा पांडुरंग आपण स्वयंभू मानतो. मला वाटतंय भाऊंच्या आयुष्यामध्ये 2 वाऱ्या चुकल्या, फाल्गुन शुद्ध आणि मागच्या वर्षी पौष शुद्ध. अयोध्येला रामांची प्रतिष्ठापना झाली, त्यावेळेला शुद्ध वारीचा मोह सोडून भाऊ आले होते. विषय असा आहे, लोकांना संत कळत नाहीत आणि लोकांना संत कळत नाहीत आणि संत आपली जाहिरात करत नाहीत. बडा बडो ही न कहे न करे कोही बोल, हिरा मुख से न कहे लाख हमारा मोल. आमचं कीर्तन 1 लाख रुपयाला असं हिरा सांगत नाही. जे सांगतात ते हिरे आहेत. विठ्ठला मी अभंगाचं चिंतन थोडं करणार आहे.
4 शब्द तुम्हाला सांगणार आहे। या अभंगामध्ये 4 शब्द आहेत। एक नाटक, दुसरं सोंग,